आत्ताची ताजी अपडेट अशी आहे की छत्रपती संभाजीराजे हे जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आपण थेट जाऊयात। हे दृश्य आपण पाहतोय आझाद मैदानात छत्रपती संभाजीराजे हे जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी अखेर छत्रपती संभाजीराजे तिथे दाखल झाले। सुलतानी सत्ता राबत असताना त्यावेळेस एक असा अलौकिक दिव्य पुरुष ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला। त्या कोणत्या किल्ल्यावर आला? तो म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर। अशा ठिकाणी वीर महापुरुष, अशा ठिकाणी साक्षात भोले बाबांचा अवतार असे छत्रपती शिवराय शिवनेरी किल्ल्यावर या ठिकाणी जन्माला आले महाराज, शिवनेरी किल्ल्यावर। आणि म्हणून म्हणतायत ना, एकच राजा इथे जन्मला। टाळी वाजवा, टाळी वाजवा। राजांचं आगमन झालं स्टेजवर, ऐका, टाळी वाजवा। हो, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी। माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावरी। माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावरी। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर। माझ्या देवाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावरी। माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर। ओ सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर। सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर। ओ सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर। सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर। जात पाटीना धर्म मानिला जगला माणूस की बरी। आपण हे दृश्य पाहतोय, संभाजीराजे हे जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटलांनी 29 तारखेपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आजच्या चौथ्या दिवशी त्यांनी निर्जळी उपवास करण्याचा निर्धार केलेला आहे। आजपासून त्यांनी पाणी सुद्धा प्राशन करण्याचं सोडलेलं आहे। चौथा दिवस आहे। छत्रपती संभाजीराजे हे जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। काही वेळातच जरांगे पाटील आणि संभाजीराजेंदरम्यान संवाद होऊन त्यानंतर कदाचित संभाजीराजे काही भूमिका मांडू शकतील। आपल्याला माहिती आहे की यापूर्वीच्या सर्व आंदोलनादरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी आवर्जून जरांगे पाटलांची भेट घेतली होती आणि खरं तर या आंदोलनाचं नेतृत्व करण्यापूर्वी म्हणजे 2 वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य या संघटनेचे एक पदाधिकारी म्हणून सुद्धा ते काम करत होते। त्यामुळे छत्रपती संभाजीराजे आणि जरांगे पाटील यांच्या दरम्यानचे संबंध यापूर्वी सुद्धा सौहार्दाचे राहिलेले आहेत आणि जरांगे पाटलांनी आपले नेते असाच त्यांचा कायम उल्लेख केलेला आहे। आज छत्रपती संभाजीराजे आंदोलनस्थळी पोहोचलेत। चौथ्या दिवशी ते मनोज जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आंदोलकांसोबत या आझाद मैदानात दाखल झालेत। देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। देवेंद्र, 4 दिवसानंतर अखेर छत्रपती संभाजीराजे हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ख्याली खुशाली विचारली जाते, त्यांची विचारपूस केली जाते, चौकशी केली जाते। काही बोलणं होऊ शकलंय का छत्रपती संभाजीराजेंबद्दल या भेटीपूर्वी? विनोद सर, आपल्याला माहिती आहे की गेल्या 4 दिवसापासून मनोज जरांगे पाटील त्यांच्या समर्थकांचा मुंबईमध्ये मराठा आरक्षणासह इतर मागण्यांना घेऊन या मांडून बसलेले आहेत। सरकारी पातळीवरती समितीची लोक येतात आहे, नेते मंडळी येतात आहे, त्यांची भेटगाठ घेतात आहे। मात्र मराठा कार्यकर्त्यांमधून किंवा मराठा समाज बांधवांमधून प्रामुख्याने आमचे जे दोन्ही राजे आहेत ते कुठे आहेत अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो सातत्याने उपस्थित केला जात होता। आणि 4 दिवसानंतर आपण बघतो की छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। सध्या ते त्यांच्याशी चर्चा करतात आहे। आता चर्चा झाल्यानंतर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। मात्र आपण बघतो की सकाळपासून आझाद मैदान परिसर असेल किंवा मराठा आरक्षणाच्या दृष्टीने वेगवान घडामोडी घडतात आहे। अनेक लोक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांची खयाली खुशाली विचारण्यासाठी भेटून जातात आहे। शिवाय CST परिसर असेल, आझाद मैदानचा परिसर असेल, या ठिकाणी मराठा समाज बांधवांची संख्या जी आहे ती सातत्याने वाढताना पाहायला मिळते। आज न्यायालयात देखील हे सगळं प्रकरण चर्चेत होतं आणि त्यामुळे आता पुढे उद्या परवा नेमकं काय घडतं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना आता स्वतः संभाजीराजे हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहेत।
देवेंद्र, दुसरा एक मुद्दा असा आहे की यापूर्वी छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नेहमीच पाठिंबा दिला होता आणि या मागण्यांना कायम पाठिंबा दिला होता. अर्थात आजही ते काही या आंदोलनाच्या विरोधात आहे अशी भूमिका नाही आहे, पण आंदोलनाचं सुतोवाच जवळपास 4 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी केलं होतं आणि 27 तारखेपासून ते मुंबईकडे रवाना झाले होते. असं असताना इतक्या 7 ते 8 दिवसादरम्यान छत्रपती संभाजीराजेंनी जाहीरपणे कोणतीही भूमिका मांडलेली नाही आहे. नेमकी काय कारणं वाटतायत आणि आत्ता संभाजीराजेंची काय भूमिका आहे या आंदोलनासंदर्भातली? जसं आपण सांगितलं की छत्रपती संभाजीराजे यांचा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा पूर्वीपासून आहे. यापूर्वी त्यांनी देखील आंदोलनं केलेली आहेत. सरकारी पातळीवर मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागणी मांडलेली आहे. मात्र गेल्या 4 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक अल्टिमेटम दिला होता की जर आपण आपल्या मागण्या मान्य केल्या नाही किंवा चर्चा झाल्या नाहीत तर ते मुंबईकडे कूच करतील. आणि आपण बघतो की गेल्या 7-8 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात एक नवं वादळ निर्माण केलं आणि ते अंतरवाली सराटी इथून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. आणि इतक्या दिवसामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य किंवा कुठली भूमिका ठोस पाहायला मिळत नव्हती. आणि आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून बघतोय की मुंबईमध्ये प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आलेल्या मराठा बांधवांची संख्या जी आहे ती मोठी पाहायला मिळते. वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ते सातत्याने दिवसभर याच मागणीला घेऊन सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता संभाजीराजे जे आहेत ते भेटीसाठी आलेले आहेत. त्यामुळे आता संभाजीराजेंची काय नेमकी भूमिका या सगळ्या संदर्भात येते ते काही शासन प्रशासन किंवा मुख्यमंत्र्यांशी बोलतात आहे का हे पाहावं लागेल. अगदी देवेंद्र, दिलेल्या अपडेट्सबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की जरांगे पाटलांच्या भेटीला काही वेळापूर्वीच छत्रपती संभाजीराजे येऊन गेले. सध्याची ही दृश्य आपण थेट पाहतोय ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली. काही मिनिटं ते तिथे बसले, जरांगे पाटलांची विचारपूस केली. यावेळेला जरांगे पाटलांनी आपला हात छत्रपती संभाजीराजेंच्या हातात दिला आणि त्यानंतर जरांगे पाटलांची विचारपूस करून आता संभाजीराजे हे स्टेजवरून पायउतार झालेले आहेत. कदाचित काही वेळात ते माध्यमांशी बोलतील. या माध्यमांच्या संवादादरम्यान ते आपली भूमिका स्पष्ट करतील. मात्र एकूणच आत्तापर्यंतच्या या आंदोलनादरम्यान जरांगे पाटलांच्या या आंदोलनादरम्यान छत्रपती संभाजीराजेंनी कोणतंही वक्तव्य जाहीरपणे केलेलं नाही आहे आंदोलनासंदर्भात, आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात. त्यामुळे आता नेमके छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल.